काल तर तेवढं गाम्याला भरून आणलं तोडून आज पळी नाही का इथं काय करते बाई आज? शेंगा तोडायला जायची मगाची भाजी करते हाय ना घातलंय की आता येजून गेलती चूल धुणं धुवायला गेलते अजून आंघोळ घालायची बाळाला आमच्या छोटा फॅन ते गेले बियाणं तोडायला उसाचं लागवड आहे का? हा भाकरी झाल्या? भाकरी झाले बाबा वारच नसते चाललंय बा. लय वार आहे म्हणूनच घरात नाही करत म्हणलं लय दूर होईन घरात होईन घराचं वाटोळ आता मग घराचं काम चाललंय कधी उरकायचं काय माहिती. आधी करून करून दमले आणि आता देवपूंजाला लागले आता प्लॅस्टर होईन का नाही पर्यंत त्याला का ते हे होईल प्लास्टर त्याला काय झालं? ती काजळी धरलेली ते धुवून काढावं लागल कोणतं? ती स्लॅबचं वरचं पट्टीचं वरचं मी घेते त्याला सिमेंट पाणी मारतात पाणी वल्ल तर करावं लागतं धुवून जाणार ते बरोबर आहे बाबा निघलं तर नाही तर लई समस्या त्याला काय ठस नाही पाळलेलं पोरग पडन तू काय करतो आज आहे घरी दळण दळायला येते लाईट फिटिंग वाला बोलवायचं ना नाही उद्याच्याला बोलू त्याला आता उद्या इन्व्हर्टर आणायचंय ना सगळी चेक हे लय चांगलं होईल रे बाबा लाईट नाही काय नाही आपल्याला लाईटीलाच लय वैतागलोय तुम्हीच नव्हते म्हणा घराला मी काय करू घरी येऊन धडक घेऊ का शेळ्या एवढेच ठुले का आता शेळे एवढेच तुलेत बाबा तो ते दोन पिलं कसे मारायला लागले म्हणून झाले ती एक त्याला म्हणलं ते औषध आण जंतूच तर कशाचा बाया आणतोय ते माननीला आहे वर ठेवलेली वर पिलेटी अडकित अंगा तिथे पिलेटी अडकित अंगा तिथे हा एवढेच आहेत अरे तुला न्यायचे का सांभाळायला का ही ना पण एखादी आमची छोटा पण घे छोटा हे आमचे छोटा बास आहे सगळ्यात लहान आनंदाचा मुलगा सगळ्यात लहान आनंदाचा मुलगा आहे 5 महिन्याचा झालाय आमच्या गाड्यात किती नारळ किती नारळ आले किती नारळ आले 6 नारळाचे झाड अरे तरी मीठ टाकून खाल्ली नाही यंदा तुला लयच वारं लागत असं भूक लागत आता काय काय